तर पुढच्या फेरीच्या मॅचमध्ये खेळत असताना काय अपेक्षा आहेत टीमकडून आणखी काही सुधारणा करण्याची गरज आहे असं वाटतंय? अपेक्षा थोडी बॅटिंग चांगली झाली पाहिजे अजून, कारण का आमच्या बॅटिंग लाईनअपची स्कोर खूप कमी झालेला होता, तेवढीच अपेक्षा. थैंक यू सो मच एंड वंस अगेन कॉन्ग्रेचुलेशंस, ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट मैच. तो ये थे विवेक शेलार, आज के पहले मैच के मैन ऑफ द मैच, प्रिंस ऑफ भिवंडी. आइए चलते हैं अब आज के दूसरे मैच की तरफ. इट्स ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद अजय करत. रुपेश आणि प्रशांत ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. रुपेश सांबरे विथ प्रशांत, आणि यावेळी मात्र पहिलाच चेंडू सीमा पार हवाई फायर, आणि हा चेंडू सीमाच्या बाहेर षटकार. पहिल्याच चेंडू पहिला दमदार षटकार आपण पाहतोय या रुपेश सांबरेच्या बॅटमधून. दरम्यान आगमन होतंय या आमचे सहकारी समालोचक मारूफ कॉमेंटेटर सिद्दीक बाबे सरांचं, आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. एकमेव असा समालोचक ज्याने 1000पेक्षा जास्त स्पर्धा कव्हर केलेल्या आहेत. इथे मात्र गारपेचे सहारे एक्स्ट्रा कोण रिझर्वमध्ये चेंडू फेल केला जातोय. कुठल्या प्रकारची धाव घेतली गेलेली नाही. रुपेश सांबरे विथ प्रशांत विषय ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय सलामीवीरांची. स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे की हलकासा अपील तिथे केला जातोय, मात्र पंच संमत नाहीत. आज पहिल्या सामन्यामध्ये सर्व स्पोर्ट्स खालिंग संघाने काय प्रदर्शन केलं होतं, आणि तो सामना नक्कीच विवेक शेलार यतीश शेलारच्या गोलंदाजीच्या जोरावर खालिंग संघाने जिंकला होता. जयबाजंग चिंचवली संघ जो आतकुली चषकाचा विजेता संघ होता, त्या संघाचं आव्हान मात्र एकता ट्रॉफीमधून संपुष्टात आलेलं आहे. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेलं आहे, आणि हा चेंडू निघून जातोय सीमा पार षटकार. रुपेश सांबरे ऑन फायर, हा दुसरा षटकार रुपेशच्या बॅटमधून. जणू काय रुपेश वाफाले इथूनच सेट होऊन आलेला आहे, आणि रुपेशला सध्या टेनिसचा चेंडू फुटबॉल दिसतोय. अगदी षटकारामध्ये डील करताना फलंदाज पाहायला मिळतोय. दोन मोठे फटके आपण पाहतोय या त्याच्या बॅटमधून, आणि संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील पोहोचते. 12वर पाहायला मिळते. खराब चेंडू, आणि त्याचा देखील कारपूस समाचार. चेंडू पाहायला मिळेल सीमा पार चौकार, आणि पंचांचा नो बॉलचा देखील इशारा येतोय. तब्बल 5 धावा नक्कीच धावफलकामध्ये जोडल्या जातील, आणि पुढील चेंडू फ्रीड देखील असणार आहे. धावसंख्या 17. आक्रमक सुरुवात पहिल्या पॉवरप्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळते जय गणेश वाफाले ए या संघाकडून, आणि फ्रीडचा इशारा देखील पंच करत आहेत. एक मुक्त फटका खेळण्याची संधी इथे मात्र रुपेश सांबरेकडे आलेले. इथे फायदा उचलता नाही फ्रीडचा. एक चौथी धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करते. लेग बॅचचा इशारा येतोय पंचांकडून, आणि संघाची धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 18वर. 18 धाव धावपलेवर पाहायला मिळतात. एकता ट्रॉफी 20-25चा हा दुसरा दिवस, आणि दुसऱ्या दिवसामधील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्जुली स्पोर्ट्स विपक्ष जय गणेश वाफाले ए या दोन संघामध्ये. अर्जुली स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे, मात्र पहिल्याच षटकामध्ये या धावांची लयलूट वाफाले ए संघाच्या फलंदाजाने केलेली आहे. फ्लॅन मेसचा चांगला चेंडू, जोरदार अपील तिथे केला जातोय. आणि या निर्धाव चेंडूने या षटकाची देखील समाप्त होते. पहिल्या षटकात समाप्त, आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर जय गणेश वाफाले संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बिनबाद 18 धावा. पिओनचं पहिलं षटक समाप्त झालं. पिओनच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जमिनीची बाजू आपण मध्ये वाफाले हे संघाच्या दृष्टीने कुठल्या प्रकारचा गडी या संघाने गमावला नाही, आणि रुपेश सांबरेची या स्फोटक फलंदाजी पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळाले आहे, कारण त्याच्या बॅटमधून 2 षटकार एक चौकार देखील पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला होता.
विकेट हॅट्रिकसाठी या गोलंदाजाला नक्कीच पारितोषिक आलेलं आहे. मुस्तिकीम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. मोहीनसाठी ही सुवर्ण संधी आहे. मोहीन यांनी जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर 500 रुपयाचं पारितोषिक आमच्या संप्लेषण कक्षामध्ये जमा आहे. हे पारितोषिक नक्कीच दिलं जाईल. इथे मात्र अतिशय खराब चेंडू, पंचांचा इशारा वाईट आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा एकदा टाकावं लागेल. दरम्यान धावसंख्येमध्ये सिंगलने भर, धावसंख्या सिंगलने पोहोचते ते 19 वर. एकदा ट्रॉफी मधील दुसऱ्या दिवसामधील दुसरा सामना सध्या सुरू आहे. मोईन इथे मात्र पुन्हा एकदा दिशा भरकटतोय गोलंदाज आणि पुन्हा एकदा पंचांचा तोच इशारा पाहायला मिळतोय. अगदी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. या षटकामध्ये आपण पाहतोय की थोडीशी दिशा भरकटतोय गोलंदाज आणि बॅक टू बॅक हा दुसरा चेंडू, वाईट चेंडू. संघाची धावसंख्या 20 धावा. इथे मात्र चांगला चेंडू, चांगली वापसी करताना या चेंडूवर मोहीन पटेल या चेंडू वाईट चेंडू हाताळले होते आणि त्यानंतर हा चेंडू मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. रुपेश सांभरे आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधून 2 षटकार, 1 चौकार देखील पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालेले आहे. यावेळी या चांगला चेंडू पुन्हा एकदा 2 वाईट नंतर 2 चांगले चेंडू हाताळताना आपण बघतोय मोईन पटेल. चांगली गोलंदाजी, युवा गोलंदाज आहे आणि आता मात्र ताला सुरामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. जो फलंदाज पहिल्या षटकामध्ये अक्षरशः बरसला होता त्या फलंदाजाला शांत ठेवलेला आहे मोईन पटेल याने. इथे मात्र चेंडूला समोर खेळलेल्या 20 मध्ये लॉंग ऑफ रिझर्व मध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने हळूच पुरुष रखते, पोहोचते ते 21 वर 21. सतीश जाधव फॅम टीम अर्जुली स्पोर्ट्स आपण मध्ये प्रथम क्षेत्ररक्षण करताना. विदाउट लॉस इन ऑफ द सेकंड ओव्हर. दोन्ही मॅन्डेटरी पॉवरप्लेच्या षटकांची समाप्त झालेली आहे. मात्र हे कमालीचं षटक मोईन पटेल यांनी हाताळलेलं आहे. या षटकामध्ये त्यांनी फक्त 3च धावा खर्च केलेले आहेत.
P1 आणि P2 या 2 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 2 षटकांसाठी आपण पाहतोय की 1 मिनिट एक्स्ट्रा खर्च केलेले आहे. 10 मिनिटं खर्च केलेले आहेत, माफ करा, 10 मिनिटं घेतलेली आहेत 2 षटकांसाठी. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल वाळीपाडा विपक्ष रायझिंग स्टार पडघा या 2 संघामध्ये. इनिंग ब्रेक मध्ये टॉस देखील केला जाईल. काही फ्रेस गोलंदाजी मार्कवर दूरवरच्या टोकाकडून पाहायला मिळतोय. बॉलच्या षटकांच्या समाप्तीनंतर विखुरली शतरक्षण आता मात्र पाहायला मिळत आहे. विषयमध्ये 2 शतरक्षक आहेत. थर्डमॅन फायनल लेग आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्ह रिझर्व मध्ये शतरक्षक आणि पॉइंट देखील आता मात्र तैनात केला जातोय. काय फ्रेस फार एंड करून गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र दिशेमध्ये फरकटतोय. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. या इनिंग मध्ये आपण पाहतोय या वाईट चोपणे अव्वांतर धावा दिल्या जात आहेत. कारण मोईन पटेल यांनी देखील वाईटने सुरुवात केली होती आपल्या षटकाची आणि इथे या काही फ्रेस देखील वाईटने आपल्या षटकाची सुरुवात करतोय. इथे या ऑन ड्राईव्ह केलेल्या चेंडूला ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. या सिंगल संघाची धावसंख्या 23. दिवस क्रमांक 2 आणि सामना क्रमांक 2 सध्या आपण पाहतोय. जय गणेश वाफाले विपक्ष सतीश जाधव फॅम टीम अर्जुली स्पोर्ट्स या 2 संघामध्ये. तिसरे षटक मार्गस आहे. काही फ्रेस तिसरे षटक घालण्यासाठी आलेले आहे. अनुभव असा गोलंदाज आहे अर्जुली स्पोर्ट्स संघाचा. प्रेशर विषय सामना करेल काही फ्रेस याचा. इथे मात्र चेंडूला लॉप केलेला आहे. लॉफ्टेड फटका आणि चेंडू निघून जाईल मिड विकेटच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. दरम्यान देखील इथे आणि हा चेंडू देखील निघून जाईल सीमा पार.
तिथे उभं राहायचं नाही. प्रेक्षकांना विनंती असेल, प्रेक्षकांसाठी स्टँडची व्यवस्था केली गेली आहे. आपण स्टँडमध्ये बसायचं आहे, या स्पर्धेचा आनंद लुटायचा आहे. रॅलिंग जवळ जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल की पण रॅलिंगपासून दूर राहायचं आहे, सुरक्षित अंतर ठेवायचं आहे. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. जेवढेच जास्त उंची आणि तेवढेच जास्त अंतर, चेंडू होतोय सीमाशिवार छूम अंतर. ड्रिंक्स ब्रेक देखील पाहायला मिळतोय. 3 षटकाची समाप्ती आणि 3 षटकांची समाप्तीनंतर आपण पाहतोय बरोबर 15 मिनिटाचा वेळ देखील खर्च केलेला आहे. 3 वाफाले ए संघाची धावसंख्या धावफलकावर 43 धावा 43. तीन षटकांसाठी 15 मिनिटाचा वेळ खर्च केला गेला आहे. मात्र जे या चौथं षटक असणार आहे ते देखील 5 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. आणि त्या शेवटच्या 5व्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा प्लेअर आपल्याला 30 आड्याच्या सर्कलमध्ये ठेवावा लागेल. आज पहिल्या सामन्यामध्ये या जबरजंगा चिंचवली संघाला पराभूत केलं होतं. सरस्वती स्पोर्ट्स कालिंग संघाने विवेक शेलार मॅन ऑफ द मॅच ठरला होता. 2 षटकात आलताना 5 धाव खर्च करून 2 सफलता त्याने अर्जित केल्या होत्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळत होती आणि त्याच्याच तसेच एतिसच्या गोलंदाजी जोरावर तो सामना कालिंग संघाने सहजरित्या जिंकला होता. मोईन पटेल याला कंटिन्यू ठेवले आहे, ज्याने मागील षटकामध्ये इनमिन 3 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवलेला आहे संघनायकाने. इथे मात्र उंचावरून हा फटका गेलेला आहे. उंच लांब जाईल की नाही पाहावं लागेल. नाही, इथे मात्र आपण पाहतो उंची जास्त लांबी कमी आणि या फलंदाज जावे लागेल तंबूच्या आसऱ्याला. आणखीन एक फलंदाज झेलबाच्या रूपाने बाद. आकाश जाधव सेफ अँड ज्याच्या माध्यमातून हा झेल सीमाच्या लगत पकडलेला आहे. नवीन फलंदाज सुदर्शन. 2 फलंदाज बाद झालेले आहेत जगनेश वाफाले ए या संघाचे. आज वाफाले बी संघाला देखील आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. सध्या वाफाले ए संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. इथे मात्र मिस्टाईम फटका क्षेत्रक्षक दूर आहे. झेल होण्यासारखी संभावना नाही. 1 धाव फलंदाज पूर्ण करतोय आणि एका धावेने या संघाची धावफलकामध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 44 डबल 4. एकता ट्रॉफीचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामधील सामना क्रमांक दुसरा आपण पाहतोय. जगनेश वाफाले हे विपक्ष अर्जुली स्पोर्ट्स या 2 संघामध्ये. इथे मात्र दिशेमध्ये भरकटतोय या पंचांचा इशारा वाईट आणि नक्कीच आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये देखील ही समस्या राहिली होती गोलंदाज मोईन पटेलला ची की त्याने या प्रकारचे चेंडू हाताळले होते. अगदी या सुरुवातीचे दोन्ही चेंडू त्यांनी या अशा प्रकारे हाताळले होते. अव्वंतर धावा वाईट रूपाने धावफलकामध्ये जोडल्या गेल्या होत्या. ही धाव देखील जोडली जाते. 45 धावा. इथे मात्र विकेट टू विकेट हा चेंडू होता. समोर खेळलेल्या 20 मध्ये लॉंग ऑन रिझल्टमध्ये चेंडू पकडला जातोय. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न केला जाईल कारण आपण पाहतो या संधी होती दुसरी धाव घेण्याची आणि ती संधी देखील साधली गेलेली आहे. (47) 47 धावा स्कोरबोर्डवर झलकल्या गेलेल्या आहेत.
जोरदार अपील, पंच संमत नाहीत. लेग बायच्या रूपाने एक धाव फलंदाज पूर्ण करतात. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाचा आपण टॉससाठी तयारीत राहायचं आहे. रायझिंग स्टार पडघा संघाचा संघनायक आणि वालीपाडा संघाचा संघनायक पुढील सामना या दोन संघामध्ये असणार आहे. तर दोन्ही संघनायक आपण टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. आजच्या दिवसामध्ये तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळालेला रायझिंग स्टार पडघा विपक्ष वालीपाडा या दोन संघामध्ये. इथे फाईल खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी या अगोदरच्या षटकामध्ये देखील मोईन पटेल यांनी केले होते आणि त्याच्याच प्रकारची गोलंदाजी या षटकामध्ये देखील त्याची पाहायला मिळते. फक्त वाईट चेंडू थोडीशी समस्या राहिलेली आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये. स्विंग अँड मिस, पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि या चांगल्या चेंडूने या षटकाची देखील समाप्त होते. 4 षटकांची समाप्त झालेली आहे. 4 षटकांची समाप्तीनंतर जय गणेश वाफले ही संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 48 धावा. आणि 4 षटकांसाठी आमचे एक्सपर्ट स्कोरर साहेब मोमीन सांगतात की बरोबर 20 मिनिटांचा वेळ खर्च केला गेलेला आहे. तीन वाजून 58 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर केला गेला होता आणि बरोबर आपण पाहतो 20 मिनिटं या 4 षटकांसाठी घेतली गेलेली आहेत. मग आता शेवटचं षटक लगेच सुरू करायचं आहे. नेक्स्ट मॅच वालीपाडा विपक्ष रायझिंग स्टार पडघा या दोन संघामध्ये असणार आहे. आज BC4 फॉर्मॅटमधील सामने देखील 2 आपल्याला पाहायला मिळतील. कालचा दिवस विकी स्पोर्ट्स कुक्ष संघाच्या नावे राहिला होता. टॉप 4 मध्ये या संघाने क्वालिफाय केलेलं आहे. मोजम पटेल आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचे षटक घालण्यासाठी आलेले आहे. धावसंख्या 48 आपण बघतो या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. ध्रुवच्या टोका करून मोजम पटेल गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही. कृपया खेळ सुरू करायचा आहे. 4 षटकांसाठी नक्कीच आपण 20 मिनिटे खर्च केले आहेत. मात्र हे षटक देखील वेळेवर पूर्ण करायचं आहे. लॉर्ड फुल चेंडू लॉप केलेला चेंडूला लॉफ्टेड फटका पसरलेला आहे. मिस टायमिंग आणि इथे मात्र लॉंग रिझनमध्ये झेलला इथे समावत होते फलंदाजाचा खेळ. झेलबाजूपणे फलंदाज बाद. तिसरा फलंदाज बाद होताना जय गणेश वाफले या संघाचा रुपेश सांबरे आपण पाहतोय. सलामीला सलामीर ज्यांनी 26 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. 48 धावसंख्येवर तो बाद होऊन फॉलमध्ये परतलेला आहे. फॉलोअप विकेट जर बघितलं तर पहिला फलंदाज 36 धावसंख्येवर, दुसरा फलंदाज 43 धावसंख्येवर आणि अखेर तिसरा फलंदाज इथे 48 धावसंख्येवर बाद होतोय. न्यू बॅटर संदीप काठोले. टॉपवरचे तिन्ही फलंदाज तंबूच्या आसरेला परतलेले आहेत. सुदर्शन आणि संदीप ही जोडी मैदानामध्ये. नेक्स्ट मॅचचा टॉस इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल. रायझिंग स्टार पडघा विपक्ष वाडीपाडा पुढील सामना असणार आहे. प्लेयर मिस चांगला चेंडू आपण पाहतोय पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळतोय. बोटे फिरवली होती खरं तर फिंगर रोल केले होते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर. धावफलकावर 48 धाव 48. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील आता मात्र 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मौजन पटेल यांनी आतापर्यंत एकही धाव खर्च केलेली नाही. फुलटा चेंडू होता. टर्न केलेल्या चेंडूला मात्र मिड विकेटच्या हातामध्ये केफ रेस चेंडू खाली आणि आणखीन एक विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. वन मोर विकेट डाऊन.
तर बॅनरच्या मागे जे प्रेक्षक आहेत, रॅलिंगला खेटून जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल की आपण रॅलिंग पासून अंतर ठेवायचं आहे. प्रेक्षकांसाठी खरं तर स्टँडची व्यवस्था देखील केली गेलेली आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल की आपण रॅलिंगपासून अंतर ठेवायचं आहे, रॅलिंगला कुणीही खेटायचं नाही. A1 मोटरच्या जवळ जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती असेल की आपण देखील तिथून बाजूला व्हायचं आहे. रॅलिंगला कुणीही खेटायचं नाही. प्लेस फॅमिलीच्या बाजूला नक्कीच जे बॅनर आहेत तमाम रेलिंग से हाथ हटा दे प्लीज़ आप लोग. रेलिंग को 1 फीट छोड़ के खड़े रहे. धन्यवाद. वहाँ पे बैनर्स है हमारे स्पॉन्सर के, प्लीज़. इथे स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू खेळलेला आहे. शतरक्षक तिथे सज्ज आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. सिंगलने धावसंख्या 49. 49. शेवटचे षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकामध्ये मौसम पटेल यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. कारण आपण पाहतोय आता पण ते 4 चेंडू हातलेले आहेत, तर फक्त एकच धाव खर्च केलेली आहे आणि 2 सफलता देखील मिळवलेल्या आहेत. स्लॉगरच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी पाहायला मिळाली नाही, जे काही वाफाले ए संघाच्या फलंदाजांकडून. इथे शफल खेळण्याचा प्रयत्न, एक हलकासा अपील तिथे केला जातोय, मात्र पंच सहमत. नो बॉलचा इशारा आलेला आहे पंचांकडून. पंचांकडून नो बॉलचा इशारा आलेला आहे. चार नक्कीच क्षेत्रक्षक 30 सर्कलमध्ये हवे असताना ते मात्र 3च क्षेत्रक्षक होते आणि पंचाने हे हेरलं होतं आणि त्याच अनुषंगाने हा नो चेंडू त्या पंचाने घोषित केलेला आहे. 50 धावा देखील पूर्ण होतात अर्धशतक आणि पुढील चेंडू फ्रीट देखील असणार आहे. फ्रीट चेंडू आहे, पाहूया. मुक्त फटका खेळण्याची संधी फलंदाजाकडे चालून आलेली आहे. हाणामारी षटक आणि हाणामारीचा फटका आता मात्र पाहायला मिळेल का? पन्नास धावा. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. फ्रीडर विकेट. चेंडूला फेकून दिलेला आहे. फायलेगच्या वरून सीमा पार 6 धावांसाठी षटकार आणि षटकारीने धावसंख्या देखील येतोय आकार. धावसंख्या 6ने वाढून होते. धावप्लेगर अब तक 56 धाव धावप्लेगर झलकल्या जात आहेत. फ्रीट चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललेला आहे फलंदाज सुदर्शन. अखेर घडवतोय सीमारेषेचं दर्शन. सुदर्शनचं चांगलं प्रदर्शन. पुन्हा एकदा फाईन केलेल्या चेंडूला यावेळी मात्र प्रोटेक्शन आहे. इथे या दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आणि दुसरी धाव देखील पूर्ण. तिसरी धावसाठी देखील प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा फलंदाज पूर्ण करतात. 3 धावा इथे पूर्ण केलेल्या आता अखेरच्या चेंडूवर. तर अशा प्रकारे या निर्धारित 5 षटकांचा खेळ देखील समाप्त झालेला आहे. निर्धारित 5 षटकामध्ये या जगनेश वाफाले ए संघाने आपल्या स्कोरवर धावा जोडलेल्या त्या 59 आणि 60 धावांचं लक्ष्य इथे मात्र अर्जुली स्पोर्ट्स संघासमोर उभं केलेलं आहे. तर आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी, जिथे सज्ज आहेत अजय घरत आणि दोन्ही संघाचे संघनायक तसेच आमचे मान्यवर. थँक्यू सो मच सुभाष धुमाळ. सन्माननीय तंजीब पटेल साहेबांना विनंती करतोय आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन्स उपस्थित झालेले आहेत. हॅपी शॉप टॉस बॉक्समध्ये खुश राहायचं असेल तर जरूर एकदा हॅपी शॉप मध्ये जाऊन शॉपिंग करावी. वेलकम सर. हॅपी शॉप टॉस बॉक्स पुरस्कर्ते आहेत ऑटो फ्लीट पेट्रोल पंपचे मॅनेजर मुदस्सिर भाबे. रायझिंग स्टार्स पडगा विरुद्ध कृष्णा 11 वारलीपाडा. पडगा टीमचे कॅप्टन कॉल देत आहेत. छापा असा कॉल आहे परंतु काटा आलेला आहे.
मी पाहुण्यांचे आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच तनसिफ. वारलीपाडा संघानं टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. अनेक साऱ्या स्पर्धा आपल्या पडगाव विभागामध्ये होत असतात आणि त्यातल्या त्यात ही एक मानाची सन्मानाची स्पर्धा आहे. आज खेळण्याची संधी मिळते. शाहिद खान यांच्याबद्दल काय सांगाल आणि त्यांच्या ऑर्गनायझिंग कमिटीबद्दल काय बोलाल? सर्व ऑर्गनायझिंग कमिटीने खूप मेहनत घेतली आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली, त्यांना धन्यवाद करतो. आणि एकता ट्रॉफी मी पहिल्यांदा खेळतोय. क्या बात आहे. वारलीपाडा संघ पहिल्यांदा एकता ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी आलेला आहे. किती स्कोअरपर्यंत थांबवण्याचा तुमचा मानस असणारे कुठले गोलंदाज आहेत ज्यांच्याकडून जास्त अपेक्षा बाळगून आहात? 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कपिल आहे, विलास आहे, सागर आहे, कुणाल आहे. थँक्यू सो मच. आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील. रायझिंग स्टार्स पडगा संघ, आपण टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असा? आम्ही क्षेत्ररक्षण घेणार होतो. पण आता मनाविरुद्ध घडलेल्या बॅटिंग तुम्हाला प्रथम करावी लागणार आहे. काय स्कोअरपर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल असं वाटतंय? आणि पॉवर प्लेमध्ये विशेषतः पहिली 2 षटकं पॉवर प्लेची असणार आहेत. त्यासाठी कुठले स्पेशलिस्ट फलंदाज तुमच्याकडे आहेत? हम इंशाल्लाह 50 प्लस जाने की कोशिश करेंगे और पावर प्ले में अकबर शेख है, मोइन शेख है और मौफी शेख भी है. हम इंशाल्लाह उम्मीद करते हैं अच्छा परफॉर्म करेंगे. एकता ट्रॉफी 2025 का चार्म आपको कैसा लग रहा है? बहुत ही अच्छा ऑर्गेनाइज किया एकता कमेटी और शाहिद खान और उसकी कंपनी ने. मैं उनका बहुत बहुत शुक्रगुजार हूँ कि उन्होंने हमें खेलने का मौका फराहम किया, क्योंकि नई टीम है. हम इंशाल्लाह परफॉर्म करेंगे. जरूर. थँक्यू सो मच. आपको हार्दिक शुभकामनाएं. तर टॉसमधून समाचार असा आहे की कृष्णा 11 वारलीपाडा संघानं टॉस जिंकलाय. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जाऊयात ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं. आजच्या दिवसातील दुसरा सामना सध्या मैदानात सुरू आहे आणि आता रनचेजला सुरुवात होत आहे. इट्स ओ टू कॉम्बॉक्स. कॉम्बॉक्समध्ये सज्ज आहेत व्हॉइस ऑफ जून अंदुरकी समीर ठाकरे. Yes, thank you so much, Ajay Gharaj sir. Thank you so much, Subhash Dhumal sir, and thank you so much, Siddiq Babe sir. Welcome back. पुन्हा सर्वांचं सायंकाळच्या सत्रामध्ये आपण करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. एकता ट्रॉफी 2025 मध्ये ऑर्गनाइज बाय BCC बोरिवली अँड प्रेझेंट बाय शाहिद खान. क्रिकेटचा बिग शो तुमच्या समोर आज दुसऱ्या दिवसामध्ये आणि दुसरा दिवस रात्रीच्या खेळामध्ये आपण आहोत. पुन्हा सर्वांचं आपण करूया मनपूर्वक स्वागत. रनचेसला सुरुवात होत आहे. सामना सुरू आपण पाहतो जय गणेश वाफाले एच्या विरोधात अर्जोली स्पोर्ट्स. या दोन बलाढ्य संघादरम्यान मॅच सुरू आहे. टार्गेट इथून सेट करण्यात आलेलं आहे. तब्बल 60 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. 59 धावा पहिल्या 5 षटकांमध्ये बनवण्यात आल्या. कमालीचा खेळ रुपेश सांबरेच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाला. 26 धावा त्यांना जोडल्या आणि त्याच्या सोबतीला प्रशांत विशेनं देखील सुरुवातीला 4 चेंडू डॉट खेळला, परंतु 2 सिक्सर त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं. आणि ओव्हरऑल सुदर्शननं देखील 10 रनचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिलं. 59 धावा बनवण्यामध्ये यशस्वी ठरले आणि 60चं लक्ष. मॅच सुरू होते आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर. स्ट्राईक इनला बॅटर गणेश आणि मुकणे आणि नॉन स्ट्राईकला तुम्ही पाहतायत कैफ राईस. गणेश मुकणे आणि कैफ राईस सलामीची जोडी. गोलंदाज सुदर्शन. षटक क्रमांक पहिलं. हेर वी गो. गेम ऑन. 4 वाजून 31 मिनिट आहे. पहिला बॉल डिलिव्हर्ड होतोय. पहिलाच बॉल फुल टॉस आहे आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. गणेश मुकनेने ठोकलाय सिक्सर. 1+6 7 धावा इथे मिळतील, परंतु DRS ची मागणी करण्यात आलेली आहे. रिव्ह्यू घेण्यात आलेला. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं चॅलेंज केलेलं आहे अंपायरच्या निर्णयाला. टीव्ही अंपायर आपल्यासोबत जोडले जाणार. एक रिव्ह्यू आपण देतोय दोन्ही संघांसाठी. तो भीम नो बॉलसाठी तुम्ही घेऊ शकता. आणि सध्या जय गणेश वाफाले एच्या वतीनं तो घेण्यात आलेला. इट्स अ नो बॉल. तिसऱ्या पंचांचा देखील निर्णय आलेला आहे आणि खराब सुरुवात सुदर्शनच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळाली. नो बॉल वरती हा षटकार आणि योग्य ती सुरुवात यावेळेला तुम्ही पाहतायत गणेश मुकनेनं आपल्या संघाला मिळवून दिली आहे. प्रत्येक ओव्हर मागे 12 धावा जोडणं गरजेचे आहेत. फ्रीटचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. जोरदार अपील त्या ठिकाणी झाली. बिहाइंड द विकेट बॉल ट्रॅव्हल झाला. वेळ होती फलंदाजांकडे पुन्हा सिंगल कंप्लीट करण्याची. एका धावेने संघाची धावसंख्या 8 वर. आज फ्रायडे आणि आपण पाहतोय फार तुडुंब गर्दी या शुक्रवारी आपल्याला बघायला मिळाली आहे. एकता ट्रॉफीमध्ये ग्रामीणचं फॉर्मॅट भिवंडीचं सिटी क्रिकेट या स्पर्धेमध्ये तुम्हाला बघायला मिळेल.
काल धनेश 11 विकी स्पोर्ट कुकसे संघानं कमाल केली ग्रामीण फॉर्मॅटमधून. सुदर्शन पुन्हा एकदा ओव्हर द विकेट कैफ समोर यावेळेला शफदून हुक करण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल फॉलो करण्यात आला बॅटरला. या लाईनवर गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल, कारण या मैदानाचा आपण विचार केला तर बाउंड्री डायमेन्शनचा आपण विचार केला तर तेवढ्या मोठ्या बाउंड्रीज नाही आहेत. सहजगत्या बॉल क्लिअर होत आहेत. दॅट्स वाय गोलंदाजांसाठी फार मोठं चॅलेंज असणार आहे या स्पर्धेमध्ये. इथे फुल टॉस स्लॉग स्वीप भिरकावून दिल्या बॉलला स्क्वेअर ऑफ द विकेट सीमा पार. वन मोर सिक्सर. Great batting, great start from batter Ganesh and also batter Kev Rice. Both the batter start of the inning with a sixer. षटकारानं आपला डाव सुरू केला दोन्ही फलंदाजांनी. अटॅकिंग अप्रोच, पॉझिटिव्ह माइंडसेट, 60 धावा बनवायच्यात आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी निडरपणे तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. विदाउट प्रेशर तुम्हाला बॅटिंग करणं गरजेचे आहे आणि सध्या तो खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू केलाय. अच्छा, लॉर्ड्समधील दुसरा सामना तुमच्या समोर आहे. पहिला सामना जिंकला विवेक शेलार, कमालीचा खेळला. सरस्वती स्पोर्ट कालिंगनं परास्त केलं चिंचवली संघाला आणि हा दुसरा सामना तुम्ही पाहतायत जय गणेश वाफाले एच्या विरोधात अर्जुल अशी लढत. सुदर्शन महाग डॅटरला कैफ समोर फुल टॉस आहे. चुकीला माफी नाहीये. रिवर्स अटेंड आणि हा देखील बॉल पॉइंट सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांकरिता हा येतोय चौकार. कमाल केली आहे फलंदाजांनी. लाजवाब फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. वारंवार फुल टॉस येत आहेत आणि त्याच्यावरती योग्य तो उत्तर फलंदाज कैफ रईस देत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांचं इंटेन्शन, त्यांचं ध्येय काय आहे ते गाठण्याचं स्वप्न त्यांनी दाखवलंय आणि त्या आशा आता खरं तर डगआउटमध्ये जिवंत केलेल्या आहेत. पहिल्याच षटकामध्ये दोन्ही फलंदाजांनी. कमालीची सुरुवात. यावेळेला अपील जोरदार झाली आहे त्या ठिकाणी. ऑप्शनच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र डॉट बॉल आपल्याला बघायला मिळाला. सुदर्शन आपल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 निर्धाव टाकताना दिसला. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा आहेत, 18 रन्स. गोलंदाज पुन्हा एकदा फर्स्ट पॉवर प्ले फॉरेन कडनं बॉलिंग करत असताना याही वेळेला आपण बघितलं थोडासा पुढे टाकला आणि इथे चांगली लेंथ होती, लाईन चांगली होती, थोडासा बाउन्स मिळाला. शेवटचा बॉल देखील डॉट आला आणि पहिलं षटक संपलं. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीमची टोटल तुम्ही पाहताय धावफलकावरती 18 धावा. गुड स्टार्ट. 4:31 डाव सुरू झाला आणि पहिलं षटक संपलं 4:35 म्हणजे 4 मिनिटांनी पहिलं षटक संपलेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीने ओव्हर रेट मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न. 18 धावा आहेत धावफलकावरती, 18 रन्स. अजूनही 42 धावांची गरज. 4 ओव्हरचा खेळ शिल्लक. ग्रामीण क्रिकेटर्सना एक चांगली संधी एकता ट्रॉफीच्या माध्यमातून शाहिद खान आणि त्याच्या संपूर्ण BCC टीमच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. फार रेअरली आपण मॅचेस पाहतो की जिथे ग्रामीणचं क्रिकेट 5-5 ओव्हरचं होतं, परंतु ह्या स्पर्धेमध्ये 5-5 षटकांच्या मॅचेस तुम्हाला बघायला मिळतील. प्युअर क्लास क्रिकेट खेळण्याची संधी प्रत्येकी ग्रामीण क्रिकेटरला मिळेल. कारण 5 षटकांचं फॉर्मॅट भले तेवढं मोठं नसलं तरी ग्रामीणसाठी ते मोठं आहे. फार कमी वेळा त्यांना मिळतं 5 षटकांच्या मॅचेस खेळण्याची संधी. अजय गरत कालपासून या स्पर्धेमध्ये आपण ज्यांचा आवाज ऐकतो आणि पुन्हा एकदा अजय गरत सर आता कॉम्बॉक्समध्ये जोडले जातात. वेलकम अजय सर. पहिलं षटक संपलं आणि धावा 18 आहे धावफलकावरती. चांगली सुरुवात. थैंक यू समीर. बहुत ही दमदार शुरुआत है. 18 रन्स पहले ओवर की समाप्ति पर. टारगेट बड़ा है, 60 रन बनाने हैं 5 ओवर्स में और उसी को देखते हुए धुआंधार शुरुआत की गई है. लेकिन जो मोमेंटम प्राप्त किया है बल्लेबाजों ने उसको जारी रखना होगा. केवल 1 ओवर में अच्छी बैटिंग करने से आप मैच नहीं जीत सकते हो. चलिए, समय का ख्याल रखना है प्लीज़. जय गणेश वाफाले ए टीम के कैप्टन, ज़्यादा वक्त आप बर्बाद नहीं कर सकते हो. पहले 4 ओवर्स आपको किसी भी हालत में 20 मिनट के भीतर पूरे करने हैं. नेवर लेकर गेंदबाज रोशन. डेड बॉल का इशारा अंपायर द्वारा. यहाँ से 42 रनों की आवश्यकता है. 4 ओवर का खेल बचा हुआ है. 10.50 रन प्रति ओवर का आस्किंग रेट
जो कि पारी की शुरुआत में 12 का था समीर, वो अब थोड़ा नीचे गिर गया है। अच्छा मौका है बल्लेबाजों के पास जो शुरुआत मिली है उसको कैपिटलाइज करने का। बढ़िया गेंद, फुलर लेन बीट किया बॅट्समन को। आणि थोडासा खाली राहणार आहे बॉल बघायला मिळाला। आज हम बर्फानी बाबा टीम को सिटी क्रिकेट में एक्शन में देखने वाले हैं, दिनेश चौधरी फेम टीम, और उनका भी काफ़ी महत्वपूर्ण सहयोग है एकता ट्रॉफी के लिए, उसके लिए हम उनको थैंक्स कहते हैं दिनेश चौधरी साहब। एक और बढ़िया गेंद, टर्न हुई थी ये लेग कटर। जबरदस्त लेग कटर होता, पडल्यानंतर थोडासा मुवमेंट बघायला मिळाला। व्हेरिएशन आहे गोलंदाज रोशन गोलंदाजी करण्यासाठी आला। बघा अजय सरांनी सांगितलं की एका ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करून तुम्हाला जिंकता येणार नाही, तुम्हाला ते सातत्य टिकवावं लागेल, परंतु यावेळेला गोलंदाजी कमाल। शॉट ऑफ लेंथ इस बार हुक कर दिया है, फील्डर नहीं है वहां पर, गेंद जा रही है बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, पहले बाउंस पर 4 रन। मुकने कमाल करतोय मैदानाच्या आतमध्ये, बॉलच्या मेरिटवर खेळताना दिसला। हाफ ट्रॅकर बॉल होता, थोडासा मागे गेला, हुक केला आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय गॅप शोधलं। महत्त्वाचं म्हणजे तुम्ही प्लेसमेंट काय करता, गॅप शोधता येणं गरजेचं असतं आणि पॉवर प्ले सुरू आहे, पॉवर प्लेचा योग्य वापर, हा चौकार या ठिकाणी बघायला मिळाला। रोशन गोलंदाजी करतोय सध्या 4च्या मदतीने, संघाची धावसंख्या 22 वर। अच्छी शुरुआत की उन्होंने, पहली दोनों गेंदें आपने देखा कि थोड़ा आगे रखा था, एक लेग कटर भी डाली थी, लेकिन इस बार थोड़ा सा प्रयोग करने की कोशिश की और चौका लगने के बाद सतीश ने ज़रूर उनसे कुछ बातचीत की है, जो कि एक सीनियर खिलाड़ी है। पहले ओवर में वाफाले टीम ने भी 18 बनाए थे और जवाब में आरजुली ने भी। इस बार उठा के खेल दिया है, तारामंडल में भेज दिया गेंद को, वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन। कडक शॉट अगेन्स्ट द टर्न, अगेन्स्ट द स्विंग, हा फटका होता। थोडंसं बघितलं आपण, बोट फिरवली होती, बॉलवरती पडल्यानंतर बाहेर मूव्ह होत होता, परंतु त्या स्विंगला कापण्यामध्ये यशस्वी ठरला। ताकद खूप झोकली या फटक्यामध्ये, गणेश मुकनेनं हा षटकार इथे लगावला। गुड शॉट। दूसरा सिक्सर गणेश के बल्ले से, बहुत ही शानदार और धुआंधार बल्लेबाजी करते हुए, ठोस आधारशिला रखते हुए दोनों सलामी बल्लेबाज गणेश मुकने और उनके साथ कैफ रईस। स्कोर बढ़ता हुआ 28 रन बगैर नुकसान के। विकेट की जरूरत है यहाँ पर जय गणेश वाफाले ए टीम को। ओहो, एक और करारा शॉट, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, सीधे वीआईपी डाइस पर, एक और छक्का। काय फटकेबाजी सुरू केलेली आहे, नीडरपणे बॅटिंग करतोय विदाउट प्रेशर, कारण त्याचा इंटेन्शन आहे त्याच्या संघाला त्याला जिंकवायचं आहे आणि तो खेळ त्यानं आता मैदानात सुरू केलाय। कमाल करतोय, मैदानाच्या आतमध्ये धमाल करतोय, आग ओकणारी फलंदाजी करतोय गणेश मुकने। दबाव पूरी तरह से अब गेंदबाज पर डाल दिया है गणेश मुकने ने। क्रीज के कोने से लो फुल टॉस, इस बार भी उठाकर खेलने का प्रयास था लेकिन अंदरूनी किनारा लगा है। इन फ्रंट ऑफ स्क्वायर ऑन साइड में फील्डर डीप में से आए, वहां पर फंबल, मिसफील्ड, 2 रन पूरे करते हुए बल्लेबाज, और इसके साथ ही अब जाकर ये महंगा ओवर समाप्त होता हुआ। इस ओवर से भी 18 रन आए, पहले ओवर में भी 18, इस ओवर में भी 18। पावर प्ले का भरपूर फायदा उठाया है सलामी बल्लेबाजों ने और बहुत अच्छी स्थिति में इस मैच में 60 रनों का पीछा करते हुए सतीश जाधव फेम टीम आरजुली स्पोर्ट्स 2 ओवर के बाद 36 बिना किसी नुकसान के। चांगलं मॅक्सिमाइज करण्यात आलेला आहे पॉवर प्लेला। धावांचा पाठलाग करत असताना ही 2 षटकं अत्यंत महत्त्वाची होती। पहिल्या इनिंगच्या कंपॅरिझनमध्ये आपण बघितलं, पहिल्या ओव्हरमध्ये पिंटूच्या विरोधात 18 धावा जरूर पूर्ण केल्या होत्या, परंतु त्यानंतर मोईननं कमालीची गोलंदाजी केली होती। पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये त्यानं पलटवार केला होता, यावेळेला मात्र तसं घडलं नाही। सुदर्शनच्या ओव्हरमध्ये पहिल्या 18 धावा आल्या आणि रोशननं देखील 18 धावा या ठिकाणी खर्च केला। उर्वरित आता 3 षटकांचा खेळ शिल्लक असणार आहे आणि इथून 24 धावांची गरज असेल। समीकरण थोडंसं सोपं, जी हाँ, आसान तो है लेकिन कभी कभी इस तरह के आसान समीकरण भी कठिन हो जाते हैं। पिछले ही मैच में हमने देखा 3 ओवर में 26 रनों की आवश्यकता थी और वो 26 रन बल्लेबाज नहीं बना पाए। जय बजरंग चिंचोली टीम के बल्लेबाज विवेक शिलार की धारदार गेंदबाजी रही। 2 ओवर में 5 ही रन दिए थे विवेक ने और 2 विकेट्स चटकाए थे। यतीश शिलार का ओवर भी काफ़ी बढ़िया घटा था। उसी तरह की गेंदबाजी की ज़रूरत वाफाले ए टीम को। पहले 2 ओवर्स के लिए 10 मिनट लिए गए हैं, यानी कि ओवर रेट बिल्कुल सही है। नेवर लेकर संकेत तैयार होते हुए गेंदबाजी में पहला परिवर्तन, आणि तो निश्चित होताच, कारण आपण पाहतोय की पहिल्या ओव्हरमध्ये सुदर्शन भरपूर महाग डॅटरला होता। संकेतचा वापर, फॉर एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज। सामना करेल केफनं देखील एक चौकार आणि एक षटकार लगावला त्याच्या डावामध्ये। संकेतचा बॉल ऑप्शनच्या बाहेरचा होता, खेचून मारण्याचा प्रयत्न होता। स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय, त्या दरम्यान सिंगल जोडली जाणार आणि सिंगलच्या सहाय्यानं स्कोर
37 वर जाऊन पोहोचलाय. थोड़ा जल्दी खेलने का प्रयास किया वहाँ पर बैट्समैन ने. गेंद धीमी गति से आई थी, उस गति को भाप नहीं पाए थे कैफ राइस, लेकिन स्ट्राइक को रोटेट करने में कामयाब. कुछ डॉट गेंदें करनी होगी समीर, मुझे लगता है तब जाकर थोड़ा सा दबाव बल्लेबाजों पर बन सकता है और इस जोड़ी को तोड़ना बहुत ज़रूरी है. ब्रेक थ्रूची गरज असेल अथवा ज्या फ्लोनं ते बॅटिंग करतायत हा सामना सोपा आहे. अर्जोलीसाठी वॉट अ शॉट, ग्रेट शॉट, बट त्या ठिकाणी आपण पाहतोय कवसला कॅस्ट्रॉ. क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं, परंतु क्रिकेट चांगलं पाहायला मिळालं. काय फटका होता ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आणि सरळ एक्स्ट्रा कव्हर लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह या ठिकाणी बघायला मिळाली, परंतु बाउंड्री लाईन क्लिअर करता आली नाही. कॅच ड्रॉप त्या ठिकाणी होते. जीवनदान मिळालं गणेशला. अच्छा मौका निर्माण किया था गेंदबाज ने. यदि ये गेंद फील्डर के ऊपर से चली जाती तो शायद शॉट ऑफ द टूर्नामेंट भी हम इसको कहते, लेकिन मौका बना था, मौका बना नहीं पाए फील्डर. ह्या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. अगोदरच फार संकटामध्ये संघ सापडला. जय गणेश वाफाले. पुन्हा एकदा जागा मिळाली, थोडीशी भीत मिळाली होती, गॅप देखील मिळाला आणि बॉल आता नाही थांबणार, सरळ निघून जातोय थर्डमॅनच्या बाहेर. हा येतोय दमदार दर्जेदार चौकार. हालांकि पॉइंट की दिशा से खेलने का प्रयास था, मोटा सिरा लगा था, लेकिन शॉट थर्ड मैन और बैकवर्ड पॉइंट के बीच में जो गैप था उस गैप में से गेंद निकल गई और पीछे की तरफ थोड़ी सी ढलान भी है. आउटफील्ड बहुत तेज है, काफ़ी तेज निकल जाती है गेंद. कोई मौका नहीं था फील्डर्स के पास. महत्वपूर्ण बाउंड्री आती हुई स्कोर बढ़ता हुआ 42 रन. अब केवल 18 रन दूर है जीत से अर्जोली स्पोर्ट्स. चांगला खेळ सुरू केला, परंतु इथे ती झेल झाली असती तर कदाचित चित्र काहीच वेगळं असं. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये झर आणि तरला जागा नाही. धावसंख्या धावफलकावरती 42-18 ची गरज. संकेत पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं हा देखील बॉल ऑप्शनच्या बाहेर होता. फार दुरून खेळण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच मग प्रॉपर मिडल करू शकला नाही त्या ठिकाणी. कैफ एकच धाव तिथे मिळाली आहे. स्कोर एका धावेने 43. देखिए गेंदबाजी अच्छी हो रही है इस ओवर में, लेकिन कहीं ना कहीं किस्मत का साथ अभी तक मिला नहीं है संकेत को. कुरुंद विलेज एंड से गेंदबाजी करते हुए पारी का ये तीसरा ओवर है. 17 रनों की और ज़रूरत. अभी भी 14 गेंदों का खेल शेष है. पेपरवरती समीकरण सोपं दिसते, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, मैदानावर ते कठीणच आहे. परंतु यावेळेला बॉलच्या पिच पर्यंत पोहोचला आणि काय फटका आहे. ऑफ ड्राईव्हचा फटका, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका. हा षटकार येतोय क्लासिकल गणेशच्या बॅटमधून. कमाल की बैटिंग करते हुए गणेश मुख ने बिल्कुल ओवर पिच गेंद थी और खड़े खड़े ही लॉफ्टेड शॉट खेला है उन्होंने, बल्ले की बीचों बीच लेकर तान दिया लॉन्ग ऑफ के ऊपर से. बहुत ही सुंदर लॉफ्टेड ऑफ ड्राइव और ये कुल मिलाकर उनका चौथा छक्का. बहुत ही आतिशी और विध्वंसक विस्फोटक बल्लेबाजी जारी है गणेश मुखने द्वारा. कमाल करतोय मैदानाच्या आतमध्ये धमाल आणि त्याच्याच नावाचा बोलबाला सध्या तरी अर्जोली स्पोर्ट्स संघाच्या डगआउटमध्ये तुम्हाला ऐकायला मिळतोय, कारण 4 षटकार त्यानं ठोकलेत. एकतर्फी सामना आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न. यावेळेला फुल टॉस होता, परंतु हा फुल टॉस मिस आणि अखेर शेवटचा बॉल आला डॉट आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ समाप्त. आफ्टर 3 ओव्हर टीमची टोटल 49. 11 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 12 बॉल शिल्लक. स्थिति काफ़ी मजबूत है इस मैच में. फिलहाल अर्जोली स्पोर्ट्स की 12 गेंदों में सिर्फ 11 रन चाहिए और सभी की सभी विकेट्स भी सुरक्षित है. लेस देन रन बॉल इक्वेशन है और यहाँ से यदि ये मैच जय गणेश वाफाले ए टीम जीतने में कामयाब हो जाती है तो ज़रूर वो एक करिश्माई प्रदर्शन माना जाएगा. इस तरह के स्कोर्स बहुत कम बार डिफेंड होते हैं, लेकिन डिफेंड होते नहीं है ऐसा भी नहीं है. खेल क्रिकेट का है, कुछ भी हो सकता है, काहीही घडू शकतं. अगदी बरोबर उल्लेख केलात. फार कमी वेळ होतात, परंतु होत नाही असं नाही. 12 बॉलमध्ये 11 वाचवायच्यात. आता इथून हे महत्त्वपूर्ण षटक कोण हाताळणार. आता चर्चा सुरू असेल की ज्या काही चुका झाल्या आउटफील्डमध्ये, कॅचेस ड्रॉप झाल्या, बाउंड्रीज गेल्या, त्या कुठेतरी जर कंप्लीट करता आल्या असेल तर इथे समीकरण थोडंसं बदललं असतं. परंतु तसं आहे ना की जर आणि तर ही चालत नाही. ड्रिंक्स ब्रेक खत्म होता हुआ और फिर से खेल की शुरुआत होने वाली है. 12 गेंदें 11 रन. रोशन के हाथ में गेंद. अपना आक्रमण जारी रखते हुए एक बार फिर से भरोसा जताया गया है रोशन पर और यहाँ पर वापसी करके दिखानी होगी. एक इकोनॉमिकल ओवर मैच में मज़ा आ सकता है. आखिरी ओवर में यदि 7-8 रन भी बाकी रह जाते हैं तो भी इतना आसान नहीं होगा. आखिरी ओवर का रोमांच कुछ अलग ही लेवल पर रहता है और वो दबाव भी कुछ अलग ही तरीके का होता है. हो, परंतु शेवटच्या ओव्हरपर्यंत हा सामना जाणार का, हा प्रश्न इथे निर्माण झालाय. कारण बॅटिंग सध्या तुम्ही पाहतायत, कैफ देखील चांगला खेळतोय आणि गणेश देखील चांगला खेळतोय. एकही विकेट घेता आलेली नाहीये.
बिल्कुल सही कहा आपने। आखिरी ओवर तक मैच जाना थोड़ा सा मुश्किल लग रहा है, जिस तरह से ये दोनों बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे हैं उसको देखते हुए, बड़े शॉट्स में डील कर रहे हैं और 2 बड़े हिट्स मैच फिनिश हो सकता है। लेकिन क्या बड़े स्ट्रोक के लिए ही जाएंगे या फिर अब थोड़ा सा संयम दिखाएंगे, यह भी देखने वाली बात है। चलिए खेल की शुरुआत करनी है वफाले ए टीम। रोशन गेंदबाजी मार्क पर तैयार होते हुए टोलना का एंड से मिड ऑन सर्कल के अंदर सतीश काटोले वहां पर। समय के मामले में अंपायर वार्न करते हुए प्लीज सहयोग करे वाफाले ए टीम। एक्स्ट्रा कवर सर्कल के अंदर शॉट, थर्ड मैन शॉट, फाइन लेग और 5 खिलाड़ी बाउंड्री पर। रोशन ओवर द विकेट, कैफ के लिए पीछे जा रही है, शॉट फाइन लेग पर, यहां पर बोल्ड हो चुके हैं बल्लेबाज। पहली सफलता, वाफाले टीम को विकेट चाहिए था, थोड़ा देरी से मिला है ब्रेक थ्रू, लेकिन विकेट मिला है। अभी भी मैच में बहुत कुछ बचा हुआ है। हो, पलटवार होऊ शकतो, बाउन्स बॅक करण्याची तुमची तयारी इथूनही तुम्हाला ठेवावी लागेल. इथूनही तुम्ही कमबॅक करू शकता. आणि सध्या बघितलं की स्ट्रगल करतच होता कैफ, ज्या वेळेला ऑप्शनच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न करत होता. पहिल्या ओव्हरमध्ये देखील तो 2 बॉल सरळ डॉट झाला होता आणि इथे त्याच पद्धतीने त्याची विकेट मिळाली. म्हणजे कुठेतरी फलंदाजाचा वीक झोन ओळखला, अखेर रोशनला येथे सफलता मिळाली पहिलं यश प्राप्त करत असताना. नए बल्लेबाज टीम के कप्तान आए हैं आकाश यादव। 11 गेंदों में 11 रनों की आवश्यकता है। पलड़ा थोड़ा सा भारी है अर्जुली का। फुलर लेंथ, सीधे बल्ले से अच्छा ऑन ड्राइव, गेंद जा रही है लॉन्ग ऑन की तरफ, फील्डर काफी दूर, 4 रन। कडक शॉट, ठक असा आवाज आला होता ज्या वेळेला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला. स्वीट साऊंड ऑफ द बॅट आणि बॉल सरळ लॉंग ऑनच्या बाहेर आला. एक क्लासिकल चौकार ऑन ड्राइव करत असताना आणि भरपूर वाईडिश उभा होता लॉंग ऑनचा फील्डर. जहां लगभग काऊ कॉर्नर की दिशा में रुपेश सांबरे थे वहां पर, और बिल्कुल ऑर्थोडॉक्स लॉन्ग ऑन की तरफ शॉट खेला गया था। क्या कमाल का शॉट था। टेस्ट मैचेस में इस तरह के शॉट्स देखने को मिलते हैं। खूबसूरत ऑन ड्राइव, समीकरण और आसान होता हुआ। और इस बार पटकी हुई गेंद थी, पहले ही थोड़ा सा कमिट हो रहे थे फ्रंट फुट पर और इसीलिए बैक फुट पर पूरी तरह से जा नहीं पाए। बल्ला तो चलाया लेकिन चूक गए। चांगला बॉल, चांगला खांद्याचा वापर या ठिकाणी बघायला मिळाला. रोशन युवा गोलंदाज आहे, परंतु त्याच्याकडे मॅच्युरिटी, परिपक्वता चांगली आहे. सध्या गोलंदाजीमध्ये ते त्याने मिश्रण दाखवलेलं आहे. अब 9 गेंदों में 7 रन चाहिए अर्जुली स्पोर्ट्स को। एक और बढ़िया गेंद, इस बार दिशा दिखाने का प्रयास, बैट का फेस खोलते हुए खेलना चाह रहे थे। अब की बार लेंथ में परिवर्तन, थोड़ा आगे रखा था। शानदार गेंदबाजी। हो, ऐकलं तुम्ही सांगितलं की टेस्ट क्रिकेट पद्धतीने स्ट्रोक मारला, परंतु मागचे 2 बॉल तुम्ही बघितले ज्या पद्धतीने 2015च्या विश्वचषकामध्ये वॉटसन आणि वहाब रियाजची जी रायव्हलरी बघितली होती त्याच पद्धतीने बघायला मिळाले. हे पहा, सेम तसेच चेंडू हाताळतो आणि इथे अखेर सफलता मिळाली बाउन्सरवर रोशनला. फलंदाज बाद. एक बार फिर से वाफाले ए टीम का पलटवार। आज है शुक्रवार और ये मैच अभी भी है काफ़ी मज़ेदार। कौन होगा इसका हकदार, जानने के लिए सभी है बेकरार, लेकिन उसके लिए करना पड़ेगा और थोड़ा इंतज़ार 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 इंतजार. इथून आता फलंदाजांना नको असेल, कारण ज्या फ्लोनं त्यांनी सुरुवातीला बॅटिंग केली, परंतु गोलंदाज रोशनचं कौतुक करावं लागेल. 7 बॉल आणि 7ची गरज आहे. मॅच पुन्हा एकदा रंगतदार अवस्थेमध्ये आलेली आहे. चित्तथरारक ही देखील लढत एकता ट्रॉफीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मैच यदि टाई होता है तो सुपर ओवर खेला जाएगा। 7 गेंदों में 7 रन चाहिए। जब चौका लगा तो समीकरण काफ़ी आसान हो गया था, लेकिन पिछली 3 गेंदों पर रन नहीं आया है। नए बैट्समैन पिंटू आते ही धमाकेदार शॉट, बॉटम एंड का गजब का इस्तेमाल, ये उड़ाया 6 रन। काम तमाम, काम 25. स्कोर्स लेवल होते हुए इस सिक्सर के चलते पिंटू बहुत ही खतरनाक बल्लेबाज है, कई बार ओपन भी कर चुके हैं। आज थोड़ा सा देरी से आए 4थे नंबर पर मिडिल ऑर्डर में, लेकिन आते ही अपने इरादे स्पष्ट करते हुए यॉर्कर का प्रयास किया था वहां पर रोशन ने, लेकिन गेंद बनी फुल टॉस और उसका फुल टोल वसूलते हुए बल्लेबाज। 1 रन की जरूरत है, 6 गेंदों का खेल बाकी। जीत की दहलीज पर इस समय इस मैच में आर्जोली स्पोर्ट्स, मिस्टर सतीश जाधव फेम टीम। म्हणजे इथून आता बॅटिंग करणारा संघ हरू तर शकत नाही. जर बरोबरीमध्ये सामना ठेवायचा असेल तर हे 6चे 6 चेंडू डॉट फेकावे लागतील आणि ही जादुईच कामगिरी म्हणावी लागेल. होत असतात. आपण बदलापूरच्या एका स्पर्धेमध्ये बघितलं होतं, 1 धाव वाचवली होती 6 बॉलमध्ये, परंतु इथे तो कारनामा केला जाणार का? एकता ट्रॉफीमध्ये नवा विक्रम तुम्हाला बघायला मिळणार का?
जहाँ लेट जगन्नाथ स्मृति चषक में 2 साल पहले वो कारनामा किया गया था। कड़ाव के वो गेंदबाज थे जाई के विरुद्ध। 6 की 6 डॉट गेंदे डालना ये तो बहुत ही मुश्किल है। प्रशांत के हाथ में है गेंद। प्रशांत विशे अनुभवी खिलाड़ी। वैसे वाफाले टीम के पास काफ़ी अनुभवी खिलाड़ी है और काफ़ी यंगस्टर्स भी है। अच्छा मिश्रण है। बल्लेबाजी अच्छी रही थी, मैं समझता हूँ 59 रन बनाए थे, लेकिन कहीं ना कहीं शुरुआती ओवर्स में गेंदबाजों ने थोड़ा सा निराश किया। पहले 2 ओवर्स खासतौर पर वहाँ पर मैच थोड़ा दूर चला गया उनसे। 36 रन्स खर्च किए पावर प्ले के दौरान गेंदबाजों ने। अब थोड़ा सा अम्ब्रेला फील्ड प्लेसमेंट नज़र आ रहा है। कैचिंग पोजीशन में कुछ खिलाड़ी है। एका धावेची गरज आहे आणि इथे बॉल हवेमध्ये आहे, विकेट एरियामधून निघून जाणार। बाउंड्री लाईनच्या बाहेर हा विजयी चौकार गणेश मुकनेच्या बॅटमधून आणि याचबरोबर मॅच जिंकलेले आहे आर्जोली स्पोर्ट्सनं। व्हेरी वेल प्लेड, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम आर्जोली अँड हार्ड लक टीम वाफाले ए। पहले ही राउंड में इस एकता ट्रॉफी 2025 में बाहर होती हुई जय गणेश वाफाले ए टीम, लेकिन जय गणेश वाफाले ए और इसके ग्रुप की पेशकश जय गणेश ट्रॉफी को देखना मत भूलिएगा। 22 तारीख से लेकर 26 जनवरी तक ये टेनिस बॉल क्रिकेट का महासंग्राम। आइए चलते इस मैच के पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी की तरफ। और इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी है गणेश मुकने। नाबाद 36 रनों की पारी। प्रेजेंटेशन सेरेमनी के लिए तैयार है हमारे साथी।